असणं गरजेचं आहे. मित्रांनो, काही नियम आपण या स्पर्धेमध्ये ठेवलेत. त्यामुळे 12वा खेळाडू पहिला चेंडू पडण्यापूर्वी समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. या पूर्वीच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देखील आपण या ठिकाणी देणार आहे. निखिल येळवंडे संघाचा संघनायक पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताबाचा मानकरी झालाय. निखिल या. पिरंगुटगावचे सामाजिक कार्यकर्ते स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय नामदेवदादा बलकवडे माजी ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे स्पर्धेचे बक्षीस दाते सन्माननीय शिवाजी मामा पवळे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देणार आहे. निखिल या. मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परच ब्रह्म तस्मै सुकुर्ते पन्मा. समस्त ग्रामस्थ मंडळी, पिरंगुट रायझिंग स्टार क्रिकेट क्लब पिरंगुट आयोजित रायझिंग स्टार करंडक 2025 चा दैदिप्यमान सोहळा स्पर्धेतील पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूने काळभैरनाथ क्रिकेट क्लब मारुंजीत, त्यांच्या विरोधामध्ये अमोलदादा शिंदे युवा मंच वातुंडे या दोन संघांमध्ये आजचा दुसरा सामना, आजची दुसरी लढत जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला निखिल येळवंडे प्लेअर ऑफ द मॅच लवकर या. आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला प्लेअर ऑफ द मॅच आपण किताब यशाकडे देत आहोत. तर विनंती आहे की आपण यशाकडे यायचंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ मार्गस्थ असणार आपण पाहतोय. दत्ता लांडे हा गोलंदाजीच्या मार्गवरती, तर सलामीच्या आघाडीचे दोन फलंदाज, एका बाजूने युवराज, दुसऱ्या बाजूने विशाल दाखल झालाय. स्कोरकार्ड वरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेल्या त्या 8 धावा, त्या संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच या किताबासाठी आकर्षक चषक, वॉटर बॉटल, फ्रूट बास्केट आणि स्लीव्ज इनर आणि ORS हे देऊन मात्र त्या ठिकाणी खेळाडूला सन्मानित केलं जाईल. निखिल ठरतायत पहिल्या मॅचचे हिरो. 48 धावांची ती इनिंग आणि त्याचबरोबर विकेट घेत असताना देखील निखिल आपल्याला पाहायला मिळालेत. तर निखिल ठरतायत या मॅचचे हिरो. तर निखिल विनंती करतो या. आमच्या अतिथींच्या शुभ हस्ते तुम्हाला यशाकडे प्लेअर ऑफ द मॅच हा किताब यशाकडे देतोय. तर एक स्पेशली डिझाईन केलेलं मॅन ऑफ द मॅचचं चषक, त्याचबरोबर वॉटर बॉटल आहे, फ्रूट बास्केट आहे, ORS आहे, स्लीव्ज आहेत. हे खूप सारी पारितोषिक निखिलला दिली जात आहेत. तर पहिल्याच मॅचचे हिरो आहेत निखिल. वेल प्लेड निखिल. खऱ्या अर्थानं या सीझन मध्ये रायझिंग स्टारने खूप चांगले प्रयत्न केलेत. ORS एनर्जीसाठी, फ्रूट चांगला राहावा, हेल्दी राहावा, वॉटर बॉटल जास्त पाणी पीत जावा आणि सगळ्यात महत्वाचा आकर्षक चषक. निखिल पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळतीये, कसं वाटलं? मॅन ऑफ द मॅच भेटल्यावरती छानच वाटतंय. मागच्या टुर्नामेंटला परफॉर्मन्स नव्हता झाला, पण या टुर्नामेंटला कॅच संघाने संधी दिली, कॅच सोडली माझी, त्याच्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स येतोय. परंतु स्पेशली पहिल्या मॅच मध्ये तू ज्यावेळेस बॅटिंग करत होता 48 वरती बाद झाला, परंतु कुठेतरी असं वाटतं की बॅटिंग विकेट आहे. नाही, बॉलरांना पण सपोर्ट आहे विकेट मध्ये, दोन्हीला सपोर्ट आहे, बॉल पण चांगले फिरतात. स्पेशली रायझिंग स्टार या टीमने पिरंगुट ग्रामस्थांनी जे आयोजन केलंय, कशी वाटली स्पर्धा, कसे वाटले हे अभिनव उपक्रम मॅन ऑफ द मॅचचे? टुर्नामेंटचं नियोजन खूपच छान झालेलं आहे. मंगेश असतील, टीम असतील, सगळ्यांनी एकदम मस्त नियोजन केलेलं आहे, एकदम छान झाले नियोजन. तर बेस्ट ऑफ लक निखिल. असाच खेळत राहा, आपल्या टीमसाठी धावा बनवत राहा.
ओ टू कॉम्बॉक्स पुन्हा एकदा जाऊया तुषार गवार यांच्याकडे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर सांघिक दुसऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत बुचुडे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. तर धावपलकावरती धावा आपण पाहतो आतापर्यंत आघाडीच्या सलामीच्या जोडीने मात्र 16 धावा धावपलकावरती नोंदवल्यात. त्यामध्ये विशाल आणि दुसऱ्या बाजूने युवराज शिंदे या आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस अगदी खुला टाकला होता चेंडू, खोदून काढण्याचा प्रयत्न होता विशालचा तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहतो बॅटवरती तितकासा चेंडू आला नाही. शरीराचा वेध घेताना हा चेंडू पाहायला मिळाला. लेगबायच्या स्वरूपामध्ये मात्र एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. 17 धावा धावपलकावरती. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय रायझिंग स्टार क्रिकेट क्लब आयोजित रायझिंग स्टार करंडक 2025 दुसरा सामनाच्या पहिल्या दिवसातील मैदानाच्या आतमध्ये रंगायला सुरुवात झाली. 5 षटकांचा सामना. पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा कालावधी आहे. त्या 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिली 4 षटकं संपणं गरजेची आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळेस मात्र वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. वाईड लाईन धरून मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला, परंतु जास्त दिशा भरकटली आणि त्यानंतर मात्र पंचांनी गोलंदाजाला दंडित केले. खराब चेंडूचा इशारा येतोय, अतिरिक्त अवंतर धावेचा इशारा येतोय, परंतु तिथे चॅलेंज केलंय. रिव्हचा वापर केला. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा आपण संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह कव्हरेज करतोय. cricklive.in माध्यमातून अमित भुजबळ सर आणि त्यांची संपूर्ण टीम जी या स्पर्धेच्या निमित्ताने जोडली गेली, त्या टीमचा आता आधार घेतला जाईल आणि त्यानंतर नक्कीच तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. वाईट बॉल, रिव्ह अनसक्सेसफुल. आता या डावामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मात्र रिव्ह घेता येणार नाही. मित्रांनो, वेळेचं बंधन तुम्हाला आहे हे देखील वारंवार सांगितलं जाईल, कारण दिवसभरामध्ये आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत. त्यावेळेस हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतो तिथे चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. स्वतः गोलंदाज पोहोचला तोपर्यंत अनिकेत आपण पाहतो तिथे स्वतःच्या फॉलो मध्ये मात्र चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाते. धावपलकावरती धावा आहेत त्या 19 धावा. क्रिक हिरोजच्या माध्यमातून आपण पाहतो लाईव्ह स्कोरिंगच्या माध्यमातून ऋतुराज करेकर देखील मात्र इथे पुढील चेंडू स्ट्राइकला विशाल मानकर. पंचांचे समांतर हात पंच गावतं. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. यावेळेस मात्र आपण पाहतोय पॅटवरती चेंडू मिळेल तिथे होत नाहीये. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव, एक सिंगलच्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक एका धावेच्या मदतीने वाढेल. धावफलकावरती धावा त्या 28 धावा. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये पाहतो षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अनिकेत बुचुडे हा गोलंदाज. राऊंड द विकेट. यावेळेस फुल टॉस होता. समोरच्या दिशेला फटका खेळलाय. प्रयत्न तिथे होता क्षेत्ररक्षकाचा. कौशल्य आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण करताना. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल आणि एका सिंगलच्या बरोबरीने मात्र दुसऱ्या षटकाची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर षटक पूर्ण झालंय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर लेगबायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. त्यानंतर वाईट टाकला गेला. त्यानंतर एक सिंगल, एक षटकार आला. त्यानंतर 2 वाईट आले. त्यानंतर सिंगल आणि शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल. 15 धावा जेव्हा आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्या.
स्कोरकार्ड वरती सलामीच्या आघाडीच्या जोडीने मात्र आपण पाहतोय पॉवरप्लेच्या खेळामध्ये. पॉवरप्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 29 धावा बनवल्या. आता मात्र पॉवरप्लेचं बंधन हटलं जाईल. क्षेत्ररक्षकाचं बंधन मात्र आता हटलं जाईल. 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर मैदानाच्या चारी बाजू आता क्षेत्ररक्षकांचे मात्र लगभग पाहायला मिळेल तिथे. चला थोडं स्पीड अप करणं देखील गरजेचं आहे मित्रांनो. वेळेचं बंधन तुम्हाला आहे, विसरून चालणार नाही. पहिल्या 20 मिनिटांमध्ये आपले 4 षटकं संपणं गरजेचे आहेत. काही नियम आपण या स्पर्धेमध्ये ठेवलेत. टॉस जिंकलेला संघ हा एक कक्षामध्ये बसेल. टॉस पराभूत झालेला संघ बी कक्षामध्ये बसेल. ज्यावेळेस आपला संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो त्यावेळेस एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये आपला संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि मैदानाच्या बाहेर जाताना सुद्धा एका लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर जाईल. प्रत्येक इनिंगला टीमला रिव्ह्यू दिलेला आहे. एक रिव्ह्यू असेल, रिव्ह्यू तुम्ही घेतल्यानंतर सक्सेसफुल झाला तर डावामध्ये तुम्ही पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकता. परंतु अनसक्सेस झाला तर मात्र पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. ज्यावेळेस मात्र नाणेफेकीचा कौल होईल त्यावेळेस मात्र त्वरित निर्णय कळवणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, जसा आलाय तसाच भिरकवलाय. पिरंगुट रायझिंग स्टार कर्नाटकाला सलामी ठोकत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. जबरदस्त षटकार पाहायला मिळाला तिथे. षटकाराने मात्र बाळूचं स्वागत केलंय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतो शरीराच्या दिशेने आखूड टप्प्याचा चेंडू होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेस, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय. यावेळेस एक सिंगल मिळेल. एक धाव जे मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. एका धावेच्या पद्धतीने स्कोरकार्ड पुढे जाते. धब्बलकावरती 36 धावा धब्बलकावरती. दोन 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. यावेळेस मात्र यू बॉईज आय डेफिनेटली इट क्लीन बोल्ड. पहिली विकेट, पहिला फलंदाज माघारी. पहिली विकेट आली. पहिला फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये विशालच्या रूपाने बाद होताना पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण पाहतो अमोलदादा शिंदे युवा मंच वातुंडे त्यांच्या विरोधामध्ये काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. या दोन संघांमध्ये मात्र ही आजची दुसरी लढत पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो सूरज. सूरज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज बाळू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल रिव्हर्स विकेटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिला गुंगारा आणि चेंडू पोहोचला सरळ सीमारेषे पार. सनसनीत चौकार. थँक्यू. टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, टिपतोय झेल. विकेट आली. फलंदाज तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद. अरे बाळू अरे परसू तुला तो बघाय ना. अरे बाळू अरे परसू तुला तो बघाय ना. आम्हाला मुलीरे आम्हाला बाळा. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. स्कोरकार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 40 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. एका पाठोपाठ 2 विकेट येत आहेत. पातुंडे संघावरती आता मात्र संकट ओढावताना थोडंसं पाहायला मिळतंय. अडचणीत मात्र सापडला आता संघ. आघाडीचे फलंदाजाला मात्र आपण तिथे पाहतोय माघारी पाठवलंय.
तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नवीन फलंदाज तिथे येतोय योगेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर षटक क्रमांक 4 मध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन अजिंक्य जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. उंच पुरा तगडा ताकदवर असणारा अजिंक्य आपण पाहतो षटक क्रमांक 4 मध्ये. त्याच ताकदीचा डावखऱ्या शैलीचा असणारा एक ताकदवान फलंदाज युवराज शिंदे, ज्याने मात्र 9 चेंडूमध्ये 22 धावा बनवल्यात, ज्याने मात्र इथे प्रचंड मोठे आक्रमक स्ट्रोक खेळलेत. तो युवराज ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने अजिंक्य त्याच्या नावामध्ये जिंक नाही, तर दुसऱ्या बाजूने युवराजाच्या मध्ये राज्य करण्याची क्षमता आहे. पहिलाच बॉल वरती स्वागत. पहिला चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार आला तिथे युवराजच्या बॅट मधून हवयल्ला. यावेळेस मात्र कमबॅक करणारा चेंडू होता. चांगला चेंडू तिथे पाहायला मिळेल. अगदी बुंद चेंडू टाकण्याचा प्रयत्न, कोणत्या प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे झाला नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतो निर्धाव आलाय. डॉट बॉल जो मात्र स्कोरकार्ड वरती नोंदवला जाईल. 4थं षटक या मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतो. आज पाहिलं त्या मैदानावरती 6 संघ एकमेकांचे आमने सामने लढतील. 6 संघांमध्ये प्रथमतः साखळी फेरीमध्ये सामने पाहायला मिळतील. लीग फॉर्मॅट मध्ये सामने पाहायला मिळतील. यावेळेस खोदून काढला चेंडू, कौशल येतोय चेंडूच्या खाली, टिपतोय झेल. अजिंक्य देखील जशास तसं प्रत्युत्तर देतोय. डिफॉल्ट टॅक विकेट फलंदाज बाद. Ti volevo, tu कुठे चालला तू तर ऑलरेडी उशिरा. You don't even love me कसले रे सांगू का मुलीला तू म्हणतोस माझी सासू तुझी मदत आहे माझी होणारी हमसफर. I like your beauty, I like your fashion, तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. ज्या फलंदाजाने मात्र आतापर्यंत मोठे स्ट्रोक खेळले होते, ज्याने मात्र वेगाने धावा फलकावरती नोंदवल्या होत्या, तो युवराज मात्र मैदानाच्या आतमधून बाद होतोय. आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल राजेंद्र शिंदे. हा नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येतोय. चला थोडी घाई करा, आजचाच पहिला दिवस, उद्घाटनासाठी बराचसा वेळ गेलेला आहे. प्रत्येक सामना आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे. त्यावेळेस मात्र पुन्हा फटका फसलाय. चेंडू तिथे आपण पाहतोय हवेत क्षेत्ररक्षक आला होता, परंतु झेल मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. झेल मात्र तिथे दिसटलाय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षकाचे मात्र प्रयत्न तिथे अपुरे पडले. जीवनदान दिलंय पहिल्याच बॉलवरती राजेंद्रला, पहिल्याच बॉलवरती संधी दिली त्याला. तर पाहिजे जीवनदाचा कशा प्रकारे तो फायदा घेईल. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं निखिलला दिलेलं जीवनदान, त्यानंतर मात्र त्याने मात्र संघाला विजय मिळवून दिला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपल्या नावावरती कोरला. यावेळेस मात्र कल्पकता दाखवायची होती तिथे फलंदाजाला, परंतु बॅटच्या संपर्कात चेंडू येत नाहीये. शरीराचा वेध घेताना चेंडू पाहायला मिळेल. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आली. अजिंक्यचं कौतुक असेल, पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर मात्र चांगले चेंडू पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र एक विकेट मिळवली. त्यानंतर मात्र धावा रोखणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. 48 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक चांगला चेंडू पाहायला मिळेल तिथे. पुन्हा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. 4 षटकांचा खेळ झालाय. 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी होतोय. स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 48 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 12 धावांची सरासरी राखली पहिल्या 4 षटकामध्ये. 48 धावा नोंदवल्या, 3 विकेट आल्यात. अजूनही 6 चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटचा आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन बाळू लांडे हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. यापूर्वी बाळूने मात्र 2 विकेट मिळवल्या, 11 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस मात्र पहिला चेंडू थोडासा मात्र तिथे आपण पाहतोय धीम्या गतीचा पाहायला मिळाला. उतरता चेंडू होता, बॅटवरती मात्र फलंदाजा चेंडू येत नाहीये.
बिग हिटचा प्रयत्न पुन्हा केला पण तिथे बॅटवरती चेंडू न येता इष्टरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला आणि हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळेल. डॉट बॉल जो मात्र स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवला 48 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. लखपती करणारी क्रिकेटची स्पर्धा. तर पण चेंडू पुन्हा यावेळेस मात्र शरीरापासून लांब ठेवलाय. यावेळेस देखील पाटाने बॉलचा संपर्क नाही, फक्त चेंडूला वारा घालण्याचं काम तिथे होत आहे. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू धावफलकावरती नोंदवला जातोय. चांगली गोलंदाजी नक्कीच बाळू यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनुभवाचा चांगला वापर करतायत. त्या अनुभवाच्या तर ताकदीवरती इथे फलंदाजा रोखण्यामध्ये यश मिळवले. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली परंतु अजूनही पाहायचंय पहिल्या डावातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र चेंडू खोदून काढलाय. उंच आकाशामध्ये गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल. विकेट आली आहे तिथे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा बाद. पुलिस कर रही है लेकिन सोनिया एक बात समझ, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया. इनिंग ब्रेक मध्ये आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करणार आहे. एका बाजूने नेरे क्रिकेट क्लब नेरे त्यांच्या विरोधामध्ये सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या. हडशी संघाचा संघनायक आणि नेरे संघाचा संघनायक टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करणार आहे. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळालं. अविनाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिलाच बॉल दिव्या गतीचा होता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे अजिंक्य टिपतोय झेल. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्या पावली दाखल झालाय त्याच पावली मागे जाईल. धक्का क्रमांक 5. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन. तर विकेट हॅट्रिकची संधी असेल गोलंदाजाला. दिव्या गतीचा चेंडू पुन्हा एकदा तिथे फलंदाजाला मात्र काहीच समजत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू डॉट आलाय. विकेट हॅट्रिक जरूर झालेली नाहीये परंतु या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकण्याची संधी असेल. 5 चेंडू टाकलेत. कोणत्याही प्रकारची धाव नाही. 48 धावांवरती संघाचा धावफलक स्थिर आहे. धावफलकाला मात्र तिथे आपण पाहतोय संपूर्णपणे ब्रेक लावलाय. शेवटचा बॉल फुल टॉस होता. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे मात्र होत नाहीये. एक सिंगल आणि या एका सिंगल बरोबर आपण पाहतोय पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 5 विकेट मध्ये आपण पाहतोय बनवल्या त्या 49 धावा जिंकण्यासाठी 50 धाव्यांचं टार्गेट मारोंजी संघासमोर असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नेरे संघाचे संघनायक आणि हडशी संघाचा संघनायक टॉस साठी या. या स्पर्धेच्या मैदानावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. सन्माननीय सचिन भाऊ वासनकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रवीण मसूर यांना विनंती आपण या. मान्यवराला विनंती सन्मान घेण्यासाठी व सन्मान देण्यासाठी आपण समोर या ठिकाणी यायचंय. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष सौरभ निकटे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी संकेत पौळ यांना विनंती आपण या. आपल्या शुभ असं त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय.
हडशी संघाचा संघनायक टॉस साठी या. त्याचप्रमाणे सन्मान्य अमोल भाऊ गोळे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अमोल दादा बलकवडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. ऋषिकेश बिल्लारे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अमोल गोळे यांचा सन्मान या ठिकाणी जो संपन्न केला जातोय. त्याचप्रमाणे सन्मान्य राजेंद्र दादा नवाळे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्याला देखील विनंती आपला सन्मान घेण्यासाठी या. त्याचा सन्मान करण्यासाठी गणेश भाऊ कराडे यांना विनंती आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. त्याचप्रमाणे रवींद्र उर्फ दादू माजिरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्याला देखील विनंती आपला सन्मान घेण्यासाठी या. त्यांचा सन्मान करण्यासाठी स्पर्शत गोळे यांना विनंती आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतं. या स्पर्धेचे आयोजक तेजस दादा गोळे, त्याचप्रमाणे या स्पर्धेचे बक्षीस जाते भावेश उर्फ बंटी दादा मारणे, त्याचप्रमाणे सिकंदर भाऊ भोसले या अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं पदापासून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सहमत मित्र मंडळ निकटेचे अध्यक्ष चेतन भाऊ निकटे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यांचा सन्मान करण्यासाठी देखील दादा मसूरकर यांना विनंती आपण या. आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्याचप्रमाणे सन्मान्य बाप्पू भाऊ गोळे यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांना देखील विनंती आपला सन्मान घेण्यासाठी या. अमोल दादा बलकवडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. सामना चालू करून घ्या सर. सर्व मान्यवरांना विनंती आहे. टॉस आपण या ठिकाणी करतोय. संघाच्या कॅप्टनला विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन मुख्य स्टेजवरतीच दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती चौकारचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. यावेळेस हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेचा प्रयत्न तिथे केला जातो. इष्टरक्षक पोहोचतो चेंडूच्या दिशेने. तो परत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली. 50 धावेंचं आव्हान ठेवलंय, 50 धावेंचं टार्गेट ठेवलंय. त्या आव्हानाचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो सुरू झालाय. या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचे आयोजक सन्मान्य तेजस दादा गोळे, त्याचप्रमाणे लवळे संघाचे असणारे संघनायक सिकंदर भाऊ भोसले, त्याचप्रमाणे या स्पर्धेचे मुख्य आयोजक पुरवडेगावचे तंटामुक्त अध्यक्ष भावेश उर्फ बंटी दादा मारणे या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झाले. उपस्थित मान्यवरांचा आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांचं शुभागमन झालं आणि इथे मैदानाच्या आतमध्ये बिग हिट केलाय षटकाराने. मान्यवरांचं शुभागमन 6 धावा. गोलंदाज पुन्हा भाऊ शिंदे. टप्प्याचा चेंडू होता. मिडल मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. वेगवान फेकी तिथे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव आली. टॉस संपन्न झाला. आडशी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कळवलाय.
यावेळी स्लोअर फुल टॉस होता, सरळ पाटणे विषप मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र बरेचसे दूर, चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. सनसनी चौकार. यावेळेचा हा चेंडू देखील सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा चेंडूने मात्र सीमारेषा पाहिली आणि सीमारेषेच्या पलीकडे जात मिळतो इथे धावा 4. लागोपाठचा दुसरा चौकार. या स्पर्धेचे मैदान सन्मान्य रावसाहेब राऊत यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचप्रमाणे गणेश दादा सूर्यवंशी यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होत आहे. मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजूनही 24 चेंडू बाकी आहेत. 24 चेंडू मध्ये 30 धावा ही समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 घेऊन कृष्णा नवस्कर हा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिलाच बॉल आपण पाहतो शरीराच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु डावेष्टीच्या बराचसा बाहेर गेलेला चेंडू पंचाने मात्र खराब चेंडू कळवलाय. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अतिरिक्त अवंतर धाव येते आणि अतिरिक्त अवंतर धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. संघाचे धावफलक मात्र एका धावेच्या पद्धतीने पुढे जाते. धावफलकावरती 21 धावा. पहिल्या षटकामध्ये मात्र प्रचंड वेगाने धावफलकावरती धावा नोंदवल्या. प्रचंड मोठा आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाले. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. तिथे कौशलचा वेगाचा फायदा घ्यायचा होता त्याला, परंतु आपण पाहतो तिथे जास्त चेंडू बाहेर असल्यामुळे आपण पाहतोय पॅटवरती चेंडू येत नाहीये. वाईट बॉल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल. वाईट +1 अशा 2 धावा. कमी धावा रोखायच्या असतात, मात्र अतिरिक्त अवंतर धावा हे आपल्या संघाला न परवडणार आहेत. आणि त्याच आपण पाहतोय अतिरिक्त अवंतर धावा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत आहेत. प्रथमदा बॅटिंग करताना 50 धाव्यांचं आव्हान दिलंय. 5 षटकांची लढत, 10 धाव्यांची सरासरी होती. पहिल्या षटकामध्ये 20 धावा धावपलकावरती जे मात्र नोंदवल्या गेल्यात. इथून पुढे कमबॅक करण्यासाठी मात्र विकेट फार महत्वाचे असणार आहेत. निर्धाव चेंडू टाकावे लागतील, परंतु इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय दिशा भरकटणारा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव पुन्हा एकदा खर्च होईल. अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जात आहे. धावपलकावरती 24 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये एकही चेंडू मात्र झालेला नाहीये, परंतु 4 धावा देखील खर्च झाले आहेत. वाईट बॉल पाहायला मिळाले तिथे. चला स्पीडअप करा मित्रांनो. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आता आपण पाहतोय युवराज शिंदे. हा नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला बॉल हलक्या हाताने खेळला, सन्मानपूर्वक मात्र पहिला चेंडू खेळून काढला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे. बॅकअपचा क्षेत्ररक्षक मात्र थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला. चेंडू आतामध्ये येत नाहीये, तोपर्यंत एक सिंगल घेतली गेली. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये येते. सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाते. 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. 7 चेंडू मध्ये 25 बनवल्यात. 23 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 23 चेंडू मध्ये अजूनही 25 धावा बनवायच्या. कुठेतरी आघाडीच्या 2 फलंदाजांनी मात्र या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवातीच्या काळामध्ये
चालेलं आक्रमण पुन्हा एकदा कौशलच्या बॅट मधून आकाशाला गवस निघाला, चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. प्रचंड प्रचंड मोठं आक्रमण केलं तिथे कौशलने. एक दूरवरचा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, षटकार आला. षटकाराने मात्र पुन्हा धावफलक वेगाने पुढे जाते. धावफलकावरती 6 धावेच्या मदतीने वाढ होते. 31 धावा ज्या स्कोर कार्ड मध्ये नोंदवल्या गेल्यात. अजूनही 22 चेंडू 19. सामन्यामध्ये मात्र संपूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय फलंदाजाने. यामुळे स्लोर फुलटॉस होता. उंची मिळाली आहे, लांबी पाहायचंय तिथे. क्षेत्ररक्षक येतोय, चुकी झाली. क्षेत्ररक्षक मस्तक पर दस्तक दे, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे झेल सुटला आणि त्यानंतर आला हा सुंदर चौकार. Papi, papi, papi chulo, papi, 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 ven a mí, papi, papi, papi chulo, papi, 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 ven a mí, papi, papi, papi chulo, papi, 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 ven a mí, papi, papi, papi chulo, chulo. थँक्यू डीजे. चौकार आहे, चौकार आहे आत्ताचा. षटकारानंतर आलेला हा चौकार. स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 35 धावा, अजूनही 15 धावा बाकी आहेत. कौशल्य मात्र या सामन्याची दिशा बदलली. यावेळेस मात्र भन्नाट वेग होता तिथे. गोलंदाजाने मात्र 33 चेंडू टाकलाय. यावेळेस बॅटाने बॉलचा संपर्क तिथे होत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू निर्धाव. डॉट बॉल आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवला जाईल. 20 चेंडू बाकी आहेत. 20 चेंडू मध्ये अजूनही 15 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत बऱ्याचशा अतिरिक्त धावा पाहायला मिळत. त्यानंतर मात्र षटकार चौकार आले, परंतु काही चेंडू या षटकातील बाकी असताना गोलंदाज देखील आपली ताकद दाखवतो, बदलाट वेग दाखवतो तिथे. आणि या वेगाला मात्र तिथे प्रत्युत्तर देताना अडचण निर्माण होतात कौशल समोर. लागोपाठचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आले, डॉट आलेत. 35 धावेवरती संघाचा धावफलक स्थिर आहे. पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोदून काढला चेंडू. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, परंतु तिथे चेंडूचा वेग कमी झाला. बॅकअपचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या, त्या 36 धावा. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. आघाडीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून देखील कामगिरी करताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचा खेळ आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये 36 धावा धावफलकावरती. शेवटच्या 18 चेंडू आता बाकी आहेत आणि 14 धाव्यांची गरज आहे. आघाडीच्या दोन्ही फलंदाजाने मात्र 36 धावा कुठून काढल्यानंतर अगदी नक्कीच विजय आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये. परंतु अजूनही 18 चेंडू बाकी आहेत. 14 धावा अजूनही जिंकण्यासाठी. आता एका पाठोपाठ विकेट इथे मात्र पातुंडे संघासाठी महत्वाचे असणार. विकेट घ्यावा लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील, कमी धावा खर्च करणारी षटकं इथे टाकावी लागतील. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 घेऊन रोशन. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती जागा बनवत कल्पकता दाखवली आहे. चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने अगदी सीमारेषा जवळ तिथे स्टॉप होईल. तोपर्यंत मात्र 3रा धावेसाठी प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 3री धाव देखील येते. आन बान शान 3 धावा तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. तीन धावा मग पाहतोय पहिल्या चेंडूवरती धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 39 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. 17 चेंडू बाकी आहे. 17 चेंडू मध्ये अजूनही 11 धावा. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पायावरती आदळला आहे. स्वतः गोलंदाज आला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु बराचसा वेळ घेतला चेंडू कलेक्ट करण्यामध्ये आणि तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढते. लेग बॉयच्या स्वरूपामध्ये आलेली धाव 40 धावा धावफलकावरती. 16 चेंडू 10 ची अजूनही गरज. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस बिग हिट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
या षटकाराने मात्र आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिले. जर तरच्या गोष्टी शिल्लक राहिल्यात 4 धावा बनवायच्यात. 15 चेंडू अजूनही बाकी आहेत. 46 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चौकाराला आणि 4 धावेने मात्र सामना जिंकलाय. श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. Let's go! मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय बाळू लांडे. या खेळाडूच्या नावावरती बाळू या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी स्पर्धेचे आयोजक सन्मान्य तेजसदादा गोळे, त्याचप्रमाणे सिकंदर भाऊ भोसले आणि या स्पर्धेचे बक्षीस जाते सन्माननीय 22 रुपये बंटीदादा मारणे. या मान्यवरला विनंती या आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी देतोय. बाळू लांडे